महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात आसमानी संकट आलेलं आहे, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळते। 25 मार्च रोजी कोकणात उष्णतेची लाट कायम असेल। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। 25 मार्च रोजी हवामान कसं असेल पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, फॉलो करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम असेल। मुंबईत कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस तर किमान 24 ते 27 अंश असेल। आर्द्रता जास्त असल्यानं उकाडा तीव्र जाणवेल। मुंबई, ठाणे, रायगडला उष्णतेचा येलो अलर्ट असेल। पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूरमध्ये कोरडं आणि उष्ण हवामान पाहायला मिळेल। सांगली आणि पुण्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पुण्यात कमाल तापमान 33 ते 36 अंश तर किमान 18 ते 21 अंश असेल। सोलापूरला अवकाळी पावसाचा येलो अलर्ट आहे। सोलापुरात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, तसंच विजांसह पाऊस होईल। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। नाशिकमध्ये 33 ते 35 अंश तापमान असेल। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये उष्ण आणि कोरडं हवामान असेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 33 ते 37 अंश तर किमान 20 ते 23 अंश असेल। परभणी, बीड आणि हिंगोलीमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। लातूर, नांदेड आणि धाराशिवमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, तसंच विजांसह पाऊस होईल। विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाण्यामध्ये उष्णता कायम असेल। कमाल तापमान 34 ते 38 अंश तर किमान 21 ते 24 अंश असेल। दरम्यान राज्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल।